afternoon, student. In a last video, we have seen about the definition of inheritance or heredity, then the definition of factor and about the Mendel. Now, in the last period, we also seen which 7 contrasting characters that Mendel selected for his experiment. These characters are seed shape, a round shape and wrinkled, seed color yellow and green, pod shape inflated and constricted, then pod color green and yellow, then flower color purple and white, then location of flower, that is axial and terminal, and the height of plant, that is tall and short. The Pisum sativum is having contrasting characters. That means there is no intermediate character. One is the dominant and other one is the recessive. The term dominant and recessive that we will study later on. Okay. मेंडलनी जे काही 7 कॅरेक्टर्स चूज केलेले होते ते या फिगरमध्ये तुम्हाला दिसतात. आणि त्याचं जे काही एक लक होतं की पायझम सटायवम या प्लांटमध्ये कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर होते. जसं की सीड शेप आहे, एक तर राऊंड किंवा रिंकल्ड, त्यामध्ये इंटरमिडिएट असा कुठलाही शेप तिथे नव्हता. ओके. सो नेक्स्ट वी विल स्टडी दॅट वाय मेंडल्स एक्सपेरिमेंट इज सक्सेसफुल. मेंडलचा जो काही एक्सपेरिमेंट आहे तो सक्सेसफुल का झालाय ते आपण थोडक्यात पाहणार आहोत. Mendel chose garden pea plant for his experiment, which was an annual, naturally self-pollinating plant with several pair of contrasting character. सगळ्यात महत्त्वाचं आहे की मेंडलने जे काही एक्सपेरिमेंटसाठी मटेरियल चूज केलं होतं ते गार्डन पी प्लांट होतं. आणि गार्डन पी प्लांट चूज करण्यापाठीमागचं जे काही रिझन आहे, एक तर त्याचा लाईफ स्पॅन जो आहे तो अगदी छोटा आहे. देन इट इज नॅचरली सेल्फ पॉलिनेटिंग. त्याच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन होतं, म्हणजे त्याला हायब्रिडायझेशन जेव्हा करायचं होतं, प्युअर लाईन जेव्हा त्याला पाहिजे होती किंवा प्युअर पॅरेंट जेव्हा पाहिजे होते तेव्हा त्यांनी सेल्फ पॉलिनेशन केलं. आणि त्याच्यानंतर जेव्हा हायब्रिड करायचं आहे तर त्याला क्रॉस पॉलिनेशन देखील करता येऊ शकत होतं. सो गार्डन पी प्लांट जो आहे तो मेंडलनी चूज केला होता. ते सगळ्यात महत्त्वाचं पहिलं त्याचं सक्सेसचं कारण आहे. त्याच्यानंतर एक्सपेरिमेंट वेअर केअरफुली प्लान अँड इन्व्हॉल्व्ड लार्ज नंबर ऑफ अ सॅम्पल. त्यानंतर जो काही त्यांनी एक्सपेरिमेंट केला आहे त्याच्यामध्ये तो एक्सपेरिमेंट अगदी प्लॅनफुली केलेला आहे, प्रॉपर प्लॅनिंग करून केलेला आहे. अँड ही यूज लार्ज नंबर ऑफ अ सॅम्पल. खूप मोठ्या सॅम्पलचा त्यांनी वापर केलेला आहे, कारण वरती आपण पाहिलंच आहे की त्यांनी जो काही डेटा मिळालेला आहे तो मॅथमॅटिकली आणि स्टॅटिस्टिकली जो आहे तो प्रॉपर मेंटेन केला होता. सो हे मेंटेन करण्यासाठी त्यांना प्रॉपर प्लॅनिंग करणं गरजेचं होतं आणि ती प्लॅनिंग मेंडलनी केली. त्याच्यामुळे त्यांचा जो काही एक्सपेरिमेंट आहे तो सक्सेसफुल झालेला आहे. बेसिकली हे माहिती नसेल तर लक्षात घ्या की मेंडल जे होते ते स्वतः एक मॅथमॅटिशियन देखील होते. ओके. आणि मॅथमॅटिक्सचा त्यांनी चांगला उपयोग बायोलॉजिकल रिसर्चसाठी केला, म्हणून देखील त्यांचं एक्सपेरिमेंट जो आहे तो सक्सेसफुल झालेला आहे. देन थर्ड थिंग इज मेंडल यूज्ड प्युअर ब्रीडिंग व्हरायटीज विच आर व्हेरीफाईड पर्सनली. ओके. आता हे प्युअर ब्रीडिंग व्हरायटीज म्हणजे काय, तर पायझम सटायवम जे आहे सेल्फ पॉलिनेटिंग प्लांट आहे. प्युअर ब्रीड म्हणजे एखाद्या कॅरेक्टर्सच्या संदर्भामध्ये प्युअर असणं. आता पुढे तुम्हाला ते लक्षात येईलच, होमोझायगस, हेटरोझायगस. तर त्यामध्ये प्युअर ब्रीडिंग म्हणजे जर समजा टॉल प्लांट असेल त्याला सेल्फ पॉलिनेटिंग केलं, त्याच्यानंतर जे ऑफस्प्रिंग मिळाले ते सगळे टॉलच आहेत. त्यानंतर परत त्यांचं सेल्फ पॉलिनेटिंग केलं,
परत मिळालेले जे काही ऑफस्प्रिंग आहेत नेक्स्ट जनरेशन मधले ते देखील टॉल आहे. म्हणजे तो जे काही प्लांट आहे तो टॉल या कॅरेक्टरसाठी काय आहे, प्युअर आहे. गेट इट? की प्युअर ब्रीडिंग व्हरायटीज म्हणजे काय आहेत की एखाद्या कॅरेक्टरसाठी किंवा कॉम्बिनेशनमध्ये एकापेक्षा अधिक कॅरेक्टर्ससाठी तो जो काही आपल्याला मिळणाऱ्या प्रोजिनीज आहेत किंवा ऑफस्प्रिंग आहेत जनरेशन आफ्टर जनरेशन त्या आपल्याला सेम कॅरेक्टर्ससाठी मिळतात. त्याला आपण म्हणतो प्युअर ब्रीडिंग व्हरायटीज. सो त्यांनी ती काय केलेली आहे, प्युअर ब्रीडिंग व्हरायटीज यूज केलेली आहेत आणि त्या खरंच प्युअर आहेत का यासाठी पर्सनली त्यांनी त्या काय केल्या, व्हेरीफाय केलेल्या आहेत आणि त्यासाठी त्यांनी सेल्फ पॉलिनेशनची टेक्निक यूज केलेली. देन ही कन्सिडर्ड कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर फॉर हिज एक्सपेरिमेंट आणि एक्सपेरिमेंट रन करण्यासाठी त्यांनी कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्सचा जो आहे तो यूज केलेला आहे. जसं की वरती 7 कॅरेक्टर्स तुम्ही पाहिलेले आहेत. बरं, त्यापूर्वी आणखीन एक एक्स्ट्राची माहिती आपल्याला अशी सांगता येईल की सर्वात पहिल्यांदा ज्यावेळी मेंडलनी रिसर्च करायला सुरुवात केली त्यावेळी त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा 33 कॅरेक्टर्स चूज केले होते. त्यानंतर परत मग त्यांनी कमी करून 22 कॅरेक्टर्स चूज केलेले आणि फायनली मग 7 कॅरेक्टर्सवरती त्यांनी स्टडी करून स्वतः इनहेरिटन्सच्या संदर्भातलं मेकॅनिझम जे आहे ते एक्सप्लेन केलेलं आहे. देन मेंडल कन्सिडर्ड ओनली 1 कॅरेक्टर ॲट अ टाइम आणि एका वेळी एकाच कॅरेक्टरला त्यांनी कन्सिडर केलेलं आहे. जसं की हाईट ऑफ अ प्लांट. हाईट ऑफ अ प्लांटसाठी त्यांनी जी काही आहे ते एक्सपेरिमेंट केला. त्यानंतर समजा पोझिशन ऑफ अ फ्लावर त्यासाठी वेगळा एक्सपेरिमेंट केला. म्हणजे एका वेळी एकाच कॅरेक्टरवरती मेंडलनी कॉन्सन्ट्रेट केलेला आहे. देन 6th one is each character in a pea plant was controlled by a single factor and हे जे काही आहे ते त्यांचं एक फेट म्हणायला लागेल किंवा त्यांचं एक म्हणतो ना आपण की त्यांना नशिबाने की पी प्लांट जो आहे त्याचा प्रत्येक कॅरेक्टर जो आहे तो कंट्रोल्ड बाय अ सिंगल फॅक्टर और अ सिंगल जीन. सो नेक्स्ट thing is these factors are located on separate chromosome and these factors are transmitted from generation to generation. त्याचबरोबर जसं की सिंगल कॅरेक्टर सिंगल फॅक्टरनी कंट्रोल होतं त्याच पद्धतीने ते जे काही फॅक्टर्स आहेत किंवा जीन्स आहेत ते सेपरेट क्रोमोझोम्सवरती लोकेटेड आहेत जेणेकरून तिथे ब्लेंडिंग किंवा मिक्सिंगचा प्रॉब्लेम येत नव्हता. Then next one is he introduced the concept of dominance and recessive. ओके, तर ह्या ज्या काही दोन कन्सेप्ट आहेत डॉमिनंट अँड रिसेसिव्ह ते आपण पुढे पाहणारच आहोत. पण एक थोडक्यात सांगायचं झालं तर जे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहेत त्यापैकी डॉमिनंट आणि रिसेसिव्ह कॅरेक्टर. डॉमिनंट अर्थात जे कॅरेक्टर दुसऱ्या कॅरेक्टरला मास्क करतं किंवा सप्रेस करतं. ओके, फिनोटिपिकली किंवा मार्फॉलॉजिकली फक्त एकच कॅरेक्टर दिसतं F1 जनरेशनमध्ये तर त्याला आपण डॉमिनंट कॅरेक्टर म्हणतो. ओके, अँड these dominance and recessive, these words or concept were introduced by Mendel. Then he kept accurate record. जसं की वरतीच सांगितलं होतं की मेंडल हे स्वतः एक मॅथमॅटिशियन्स होते त्याच्यामुळे त्यांनी जो काही एक्सपेरिमेंटचा रेकॉर्ड आहे तो मॅथमॅटिकली ॲक्युरेट ठेवलेला होता, मेंटेन केलेला होता. देन ही यूज्ड स्टॅटिस्टिकल मेथड फॉर अनालायझिंग ऑफ द रिझल्ट. ओके, जो काही त्यांनी डेटा मेंटेन केलेला होता त्या डेटाचा स्टॅटिस्टिकली मेथडनी यूज करून त्यांनी ॲनालिसिस केलं आणि त्या ॲनालिसिसवरतून रिझल्ट जे आहेत ते ड्रॉ केलेले आहेत. देन the characters selected by Mendel were present on a different chromosomes. जे की वरती आपण सांगितलेलेच आहेत की त्यांचे जे काही त्यांनी कॅरेक्टर्स 7 कॅरेक्टर्स सिलेक्ट केलेले होते ते 7 कॅरेक्टर कंट्रोल कोण करत होतं, फॅक्टर, आणि ते फॅक्टर सेपरेट क्रोमोझोम्स वरती लोकेटेड होते. ओके, ऑल दीज 11 पॉइंट्स आर responsible for the success of Mendel's experiment. Okay,
त्यानंतर आपण मेंडल्सनी जे काही एक्सपेरिमेंट केले आणि त्यावरनं जे लॉ मांडलेले आहेत ते अभ्यासणार आहोत. पण तत्पूर्वी आपण काही जेनेटिक्समधल्या टर्मिनॉलॉजीज किंवा ज्या काही वापरण्यात येणारे महत्त्वाचे शब्द आहेत ते समजून घेणं गरजेचं आहे. ते समजून घेतले तरच आपल्याला पुढे जेनेटिक्समधले वेगवेगळे लॉज वगैरे आपल्याला अभ्यासता येऊ शकतील, त्यांचे अर्थ आपल्याला व्यवस्थित कळू शकतील. तर सगळ्यात पहिली जी टर्म आहे दॅट इज द कॅरेक्टर. कॅरेक्टर अर्थात वैशिष्ट्य, राईट. इट इज अ स्पेसिफिक फीचर ऑफ एन ऑर्गॅनिझम दॅट इज हाईट ऑफ अ स्टेम ऑर एक्झाम्पल हाईट ऑफ अ स्टेम. कॅरेक्टर म्हणजे काय की कुठलंही एखादं स्पेसिफिक फीचर, कुठलंही एखादं वैशिष्ट्य ऑर्गॅनिझमचं, त्या वैशिष्ट्याला आपण काय म्हणतो कॅरेक्टर. फॉर एक्झाम्पल हाईट ऑफ अ स्टेम, फॉर एक्झाम्पल हाईट ऑफ अ पर्सन, फॉर एक्झाम्पल कोट कलर ऑफ अ काऊ. म्हणजे कुठलंही एखादं स्पेसिफिक फीचर असेल ऑर्गॅनिझमचं, त्या स्पेसिफिक फीचरला आपण काय म्हणतो कॅरेक्टर म्हणतो. देन व्हॉट इज द ट्रेट. ट्रेट an inherited character and its detectable variant, for example tall or drop. ट्रेट अर्थात काय, an inherited character, जे कॅरेक्टर इनहेरिट झाले अर्थात ट्रान्समिट झाले फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन अँड इट्स डिटेक्टेबल व्हॅरियंट. आणि त्याचा आपल्याला व्हॅरियंट लक्षात येतोय. जसं की हाईट ऑफ अ स्टेम, पायझम सटायवाचं एक्झाम्पल घेतलं तर हाईट ऑफ स्टेममध्ये 2 व्हॅरियंट आहेत किंवा 2 ट्रेट आहेत. एक म्हणजे टॉल अँड सेकंड वन इज द डॉग. ओके, मग आपल्याला काय पाहायला मिळेल की एखाद्या प्रोजेनीमध्ये सगळे प्लांट्स जे आहेत ते टॉल दिसतात किंवा सगळे ऑफस्प्रिंग जे आहेत ते टॉल दिसतात. नाव दिस टॉल इज द ट्रेट बिकॉज इट इज इनहेरिटेड कॅरेक्टर. ओके, so get it, character and then trait. Third one is the factor. Factor हे जे काही टर्म आहे ती कुणी कॉइन केलेली आहे, मेंडलनी. ओके, अकॉर्डिंग टू मेंडल इट इज द युनिट ऑफ हेरिडिटी, अ पार्टिकल प्रेझेंट इन अ ऑर्गॅनिझम विच इज रिस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ अ कॅरेक्टर. मेंडलच्या म्हणण्यानुसार काय आहे की फॅक्टर इज द युनिट ऑफ हेरिडिटी. हे इनहेरिटन्स किंवा हेरिडिटी किंवा अनुवंशाचं एकक आहे. याच्याचद्वारे हेरिडिटी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते, अनुवंशिकता पाहायला मिळते. ट्रान्समिशन ऑफ अ कॅरेक्टर हे फक्त आणि फक्त फॅक्टरमुळे होतं. सो इट इज द युनिट ऑफ हेरिडिटी. इट इज अ पार्टिकल आणि ते पार्टिकलच्या स्वरूपात आहे. Present in an organism which is responsible for inheritance and expression of a character. Okay, that factor is passed from one generation to the next through gametes. आणि हे जे काही पार्टिकल आहे किंवा हे फॅक्टर आहे तर हे फॅक्टर गॅमेट्समध्ये प्रेझेंट आहे. ओके, देन फॅक्टर डिटरमाइन्स द जेनेटिकल और बायोलॉजिकल कॅरेक्टर ऑफ ॲन ऑर्गॅनिझम. आणि फॅक्टरद्वारेच बायोलॉजिकल किंवा जेनेटिकल कॅरेक्टर कुठल्याही ऑर्गॅनिझम्सचे आहेत ते डिटरमाइन केले जाऊ शकतात. ओके, नाव द थर्ड और फोर्थ टर्म इज द जीन. ज्याला फॅक्टर असं मेंडलनी नाव दिलेलं आहे तेच फॅक्टर म्हणजे काय आहे, जीन. आणि हे जीन नाव कुणी दिलेलं आहे हे आपण वरती पाहिलेलंच होतं, राईट. Gene, it is a particular segment of DNA which is responsible for inheritance and expression of that character. कुठल्याही कॅरेक्टर्सच्या हेरिडिटीसाठी किंवा इनहेरिटन्ससाठी आणि एक्सप्रेशनसाठी जो डीएनएचा सेगमेंट रिस्पॉन्सिबल आहे त्या डीएनएच्या सेगमेंटला आपण काय म्हणतो, जीन. So gene is a particular segment of DNA which is responsible for the inheritance and expression of that character. Get it? कुठल्याही कॅरेक्टरच्या एक्सप्रेशन आणि इनहेरिटन्ससाठी डीएनएचा जो सेगमेंट रिस्पॉन्सिबल असतो त्या सेगमेंटला आपण काय म्हणतो, जीन, राईट. आणि जीन हा वर्ड जो आहे तो
सॉरी फॅक्टर जो ज्या गोष्टीला फॅक्टर म्हटलं होतं मेंडलनी, तेच आजच्या ह्याच्यात आपण काय म्हणतो, जीन. ओके, देन alleles or allelomorph. The two or more alternative forms of given gene or factor present on identical loci of homologous chromosome is known as allele. Allele is a short form of allelomorph. आता पुढे आपण पाहणारच आहोत, जसं की इथे आपण पाहतोय की टी टॉलनेस साठी आपण 2 अलील्स आहेत, कॅपिटल टी, किंवा टॉलनेस साठी 2 अलील्स आहेत, कॅपिटल टी अँड स्मॉल टी, आणि डॉफ साठी 2 अलील्स आहेत, स्मॉल टी अँड स्मॉल टी. सो what is the allele? Allele is the 2 or more alternative form of a given gene. कॅरेक्टरला कॅरी करणारा जो पार्ट आहे डीएनएचा, त्याला आपण जीन म्हणतो. आणि याच जीन्सचे 2 किंवा अधिक अल्टरनेटिव्ह फॉर्म, 2 किंवा 2 पेक्षा अधिक प्रकारचे जे काही फॉर्म आहेत त्यांना आपण काय म्हणतो, अलील. आणि हे मग अलील कुठे असतात? दे आर लोकेटेड ऑन आयडेंटिकल पोझिशन ऑफ होमोलोगस क्रोमोझोम. होमोलोगस क्रोमोझोम म्हणजे काय? विच आर जेनेटिकली, मॉर्फोलॉजिकली आयडेंटिकल्स. जे जेनेटिकली मॉर्फोलॉजिकली आयडेंटिकल क्रोमोझोम्स आहेत त्यांना आपण होमोलोगस क्रोमोझोम म्हणतो. मग ह्या होमोलोगस क्रोमोझोम्सच्या आयडेंटिकल लोकायवरती किंवा सेम लोकसवरती जे जीन्स आहेत किंवा अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ जीन्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो, अलील्स ऑर allelomorphs. Okay, then the next term is the dominant. Dominant, it is an allele that express its trait even in the presence of an alternative allele, that is in heterozygous condition only. Okay, the allele that expresses in F1 is called as dominant. आता F1 म्हणजे काय? F1 अर्थात फर्स्ट फिलियल जनरेशन. ओके, इट इज an allele of pair that hides the expression of other allele in F1 generation. वरतीच मी तुम्हाला सांगितलं होतं की डॉमिनंट म्हणजे काय. तर आपण पाहिलेलं आहे की अलील आपल्याला अल्टरनेटिव्ह फॉर्म मध्ये पाहायला मिळतात, म्हणजे डबल फॉर्म मध्ये असतात, राईट. तर डॉमिनंट म्हणजे असा अलील जो दुसऱ्या अलीलच्या एक्सप्रेशनला काय करतो, मास्क करतो, किंवा त्या अलीलच्या एक्सप्रेशनला सप्रेस करतो इन अ F1 जनरेशन. आता F1 जनरेशन म्हणजे काय? फर्स्ट फिलियल जनरेशन. फॉर एक्झाम्पल, प्युअर लाईन अर्थात पेरेंट्स आपण 2 चूज केले की टॉल प्लांट अँड डार्क प्लांट. ओके, टॉल प्लांटसाठी जे 2 अलील आहेत ते आपण काय म्हटलं, प्युअर प्लांट असेल तर त्यासाठी दोन्ही कॅपिटल टी, आणि डॉफ असतील तर त्यासाठी दोन्ही स्मॉल टी. ओके, त्या दोघांचा क्रॉस केल्याच्या नंतर आपल्याला जी काही ऑफस्प्रिंग मिळतात त्या ऑफस्प्रिंगला आपण F1 जनरेशन म्हणतो. आणि F1 जनरेशनमध्ये मिळणाऱ्या जे काही ऑफस्प्रिंग आहेत त्यांचा जिनोटाइप किंवा त्यांचं जेनेटिक कॉम्बिनेशन काय असणार आहे, कॅपिटल टी अँड स्मॉल टी. म्हणजे इथे दोन्हीही आहेत, हेटरोझायगस कंडिशन, वन कॅपिटल टी अँड अदर इज स्मॉल टी. बट फिनोटिपिकली ते कसे दिसतात, सगळे टॉल दिसतात. अर्थात स्मॉल टीचा जो काही कॅरेक्टर होता, स्मॉल टी ज्या कॅरेक्टरला डिनोट करत होतं, दॅट इज अ डॉफनेस, त्या डॉफनेसला F1 जनरेशनमध्ये काय केलेलं आहे, सप्रेस केलेलं आहे किंवा मास्क केलेलं आहे, किंवा त्याचे जे काही कॅरेक्टर आहे ते हाईड केलेलं आहे. हे कोणी केलंय, कॅपिटल टीने. सो कॅपिटल टी इज द डॉमिनंट allele. Get it? Dominant is, it is an allele that expresses its trait even in the presence of alternative allele. That means, for example, capital T and small t हे अल्टरनेटिव्ह allele आहेत. त्यापैकी कॅपिटल टी काय करतोय, त्याला स्वतःला एक्सप्रेस करतो इन प्रेझेन्स ऑफ अ स्मॉल टी, आणि स्मॉल टीच्या ज्या काही
कॅरेक्टर आहे त्याला ते कॅपिटल टी काय करतोय, मास्क करतोय किंवा सप्रेस करतोय. सो कॅपिटल टी इज द डॉमिनंट अलील. गेट इट. परत F1 जनरेशन म्हणजेच काय म्हटलं होतं, फर्स्ट फिलियल जनरेशन. ओके, फर्स्ट फिलियल जनरेशन म्हणजे जे प्युअर पॅरेंट आपण घेतले होते आणि त्यांचा क्रॉस केल्याच्या नंतर जे ऑफस्प्रिंग आपल्याला मिळाले त्यांना आपण म्हणतो F1 जनरेशन. नाउ व्हॉट इज द रिसेसिव्ह? डॉमिनंटच्याच विरुद्ध काय असणार आहे, रिसेसिव्ह. जेव्हा हेटेरोझायगस कंडिशनमध्ये दोन अलील असतात त्यापैकी जो अलील स्वतःला एक्सप्रेस करू शकत नाही त्या अलीलला आपण काय म्हणतो, रिसेसिव्ह. This allele is not expressed in the presence of an alternative allele in a heterozygous condition. Heterozygous condition मध्ये जो अलील स्वतःच्या कॅरेक्टरला किंवा ट्रेटला एक्सप्रेस करू शकत नाही, ओके, त्या अलीलला आपण काय म्हणतो, रिसेसिव्ह. गेट इट. इट एक्सप्रेसेस ओनली इन द प्रेझेन्स ऑफ अनदर आयडेंटिकल अलील. आणि तो स्वतःच्या कॅरेक्टरला किंवा ट्रेटला केव्हा एक्सप्रेस करू शकतो, वेन देर इज प्रेझेन्स ऑफ आयडेंटिकल अलील. जसं की म्हटलं होतं स्मॉल टी, दोन्हीही स्मॉल आहेत, त्यावेळी मात्र तो प्लांट काय असणार आहे, निश्चितपणे शॉर्ट किंवा डॉफ असणार आहे. ओके, दॅट मीन्स इट represent or expresses its character only in presence of an identical allele. Then it is an allele that does not express in a F1 generation or F1 hybrid. आणि always जो रिसेसिव्ह अलील आहे तो स्वतःला एक्सप्रेस करू शकत नाही F1 हायब्रिड मध्ये. का तर F1 हायब्रिड मध्ये वन अलील इज अ डॉमिनंट आणि डॉमिनंट अलील्सच्या प्रेझेंटमध्ये जो रिसेसिव्ह अलील आहे तो कधीच किंवा कदापि स्वतःला एक्सप्रेस करू शकत नाही. सो गेट इट, द डॉमिनंट अँड रिसेसिव्ह टर्म. देन नेक्स्ट वन इज द फिनोटाइप. नेक्स्ट टर्म इज द फिनोटाइप. व्हॉट इज द फिनोटाइप? The external appearance of an individual for any trait is called as phenotype for that trait. जे काही एखादा पर्सन असेल किंवा एखादा ऑर्गॅनिझम आहे त्या ऑर्गॅनिझमचं एक्सटर्नल अपिअरन्स जे आहे त्याला आपण काय म्हणतो, फिनोटाइप. एक्सटर्नल अपिअरन्स फॉर एनी टाइप ऑफ और एनी ट्रेट. फॉर एक्झाम्पल स्किन कलर, इट मे बी अ फेअर और इट मे बी अ डार्क. मग हा फेअर किंवा डार्क हे काय झाला, फिनोटाइप ऑफ दॅट इंडिव्हिज्युअल. और कलर ऑफ अ हेअर, ब्लॅक और ब्राऊन. ब्लॅक कलर असणं केसांचा किंवा ब्राऊन कलर असणं केसांचा हे काय झाला त्याचा फिनोटाइप. परत एकदा आपण तेच एक्झाम्पल घेऊ टॉल अँड डार्कचं, की पायझम सटायव्हम प्लांट आहे तो टॉल असणं हे काय झालं त्याचा फिनोटाइप. मग त्याचं जेनेटिकल कसंही कॉम्बिनेशन असू दे, मे बी इट मे बी कॅपिटल टी और दॅट इज प्युअर प्लांट. इट मे बी capital T or a small t. It is a hybrid plant, but their phenotype is always a tall. लक्षात येतंय का की जो काही एक्सटर्नल अपिअरन्स आहे ऑफ एन इंडिव्हिज्युअल और ऑफ एन ऑर्गॅनिझम फॉर एनी ट्रेट और फॉर एनी कॅरेक्टर, इट इज कॉल्ड ॲज द फिनोटाइप ऑफ दॅट ट्रेट. It is observable and is determined by different combination of alleles. Example, in a pea plant, for the height of a stem, tall and dark are the two types of phenotypes. Tall is determined by capital T or capital T small t and dark by small t. Okay, phenotype जो आहे तो ऑब्झर्वेबल कॅरेक्टर आहे, जे आपल्याला बाहेरनं दिसतं की प्लांटची आता हाईट कशी आहे. एक तर ती टॉल असू शकते किंवा डॉफ असू शकते. परंतु टॉल प्लांट जो आहे तो ऑलवेज होमोझायगसच असेल असं नाही. म्हणजे एक अलील त्याचा जो आहे तो डॉमिनंट अँड वन इज द रिसेसिव्ह सुद्धा असू शकतो किंवा दोन्हीही डॉमिनंट असू शकतात.
पण ह्या दोघांचाही दोन्हीचं जिनोटाईप काय आहे वेगळं आहे, जेनेटिक कॉम्बिनेशन काय आहे डिफरंट आहे, पण एक्सटर्नल अपिअरन्स काय आहे की दोन्हीही प्लांट कसे आहेत टॉल आहेत. सो phenotype is the external appearance or observable character which we can observe easily, right? So next one is the genotype. आता phenotype ज्यावेळी तुम्ही पाहताय त्याच्याच वरून आपल्याला जीनोटाइप सांगू शकतो आपण की हे जो काही आहे एक्सटर्नल अपिअरन्स. जीनोटाइप म्हणजे काय जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन और अ जेनेटिक कॉम्बिनेशन. Okay, so genotype is a genetic constitution or genetic makeup of an organism with respect to a particular trait. कुठल्याही एखाद्या कॅरेक्टरसाठी त्या ऑर्गॅनिझमचं जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन कसं आहे किंवा जेनेटिक मेकअप कसा आहे किंवा जेनेटिक कॉम्बिनेशन काय आहे ते म्हणजेच काय झाला त्याचा जीनोटाइप. परत एकदा वरचंच एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. It is a representation of genetic constitution of an individual with respect to a single character or a set of a character. Okay, for example, in a pea plant, we can have a genotype of capital T or a capital T small t, and a dwarf has small t. Get it? Genotype म्हणजेच काय की एखाद्या ऑर्गॅनिझमचं एखाद्या कॅरेक्टर्सच्या संदर्भातलं असणारं जेनेटिक मेकअप किंवा जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन. जसं की टॉल प्लांटमध्ये आपण पाहिलं की 2 टाइप्सचे जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन असू शकतात, कॅपिटल टी आणि कॅपिटल टी स्मॉल टी. त्याचबरोबर डॉर्फ प्लांटसाठी केवळ एकाच टाइपचं जिनोटाइप असू शकतं, दॅट इज स्मॉल टी. सो 2 कन्सेप्ट लक्षात येतात. Phenotype, that is observable characters or external appearance, and genotype, it is a genetical makeup or a genetic constitution. Now the next concept is homozygous. What is the homozygous? वरतीच तुम्हाला सांगितलं होतं. It is a pure homozygous. always कुठे आपण पेरेंट्स म्हणून यूज करतो. Homozygous or a pure, an individual possessing identical allele for a particular trait is called as the homozygous or pure for that trait. म्हणजे एखाद्या कॅरेक्टरसाठी जे 2 अलील रिस्पॉन्सिबल आहेत ते दोन्ही अलील जर आयडेंटिकल असतील, सेम असतील, तर त्या ऑर्गॅनिझमला आपण काय म्हणतो होमोझायगस. फॉर एक्झाम्पल अगेन अ टॉल पी प्लांट. टॉल पी प्लांट मधल्या होमोझायगस प्लांट कुठला विच इज हॅव्हिंग द कॅपिटल टी और अ डॉर्फ प्लांट विच इज हॅव्हिंग स्मॉल टी. राईट, म्हणजे इथले दोन्हीही अलील जे आहेत ते कसे आहेत सेम, कॅपिटल टी अँड कॅपिटल टी. दीज आर सेम अलील. डॉर्फसाठी स्मॉल टी, दीज आर सेम अलील्स. ओके, सो इट इज कॉल्ड ॲज द homozygous or a pure. Then the next concept is heterozygous. Heterozygous means what? An individual which possessing contrasting allele for a particular trait is called as the heterozygous. Okay, heterozygous म्हणजे काय की कुठल्याही एखाद्या कॅरेक्टरसाठी किंवा पर्टिक्युलर ट्रेटसाठी they consist of contrasting allele or a different allele. Right, for example, height of a plant that is tall. In F1 generation we get the hybrid which is having the 2 types of allele, that is capital T and small t. Okay, जेव्हा टॉल प्लांट आहे F1 जनरेशन मधला, F1 हायब्रिड जो आहे तो टॉल आहे, त्याचा फिनोटाइप काय आहे टॉल आहे, पण जेनेटिकली त्याचं कॉम्बिनेशन काय आहे कॅपिटल टी अँड स्मॉल टी. सो इट इज कॉल्ड ॲज द हेटरोझायगस बिकॉज 2 alleles आर डिफरंट और 2 alleles आर कॉन्ट्रास्टिंग टू इच अदर. एकमेकांपेक्षा ते काय आहेत वेगळे आहेत किंवा कॉन्ट्रास्टिंग टू इच अदर आहेत.
So it is called as the heterozygous, and heterozygous does not breed true for that trait and produce two types of gametes. हेटेरोझायगस पासून जे काही ऑफस्प्रिंग्स येणार आहेत किंवा त्याचे जे काही गॅमेट्स फॉर्म होणार आहेत तर ते गॅमेट्स जे आहेत ते आपल्याला टू टाइप्सचे गॅमेट मिळतील. वन इज हॅव्हिंग टी कॅपिटल अँड अदर इज हॅव्हिंग स्मॉल टी. हेटेरोझायगस इंडिव्हिज्युअल इज ऑल्सो कॉल्ड ॲज द हायब्रीड. हेटेरोझायगस इंडिव्हिज्युअललाच आपण काय म्हणतो, हायब्रीड. सो डू यू गेट इट, द होमोझायगस अँड हेटेरोझायगस कन्सेप्ट. देन अगेन द प्युअर लाईन. प्युअर लाईन म्हणजेच काय बरं, की जे होमोझायगस ऑर्गॅनिझम्स आहेत त्या होमोझायगस ऑर्गॅनिझम्सला जेव्हा आपण सेल्फिंग करतो किंवा सेल्फ पॉलिनेशन करतो, त्याच्यानंतर त्यांचे जे काही आपण ऑफस्प्रिंग्स मिळवतो, त्यानंतर परत त्यांना सेल्फ करतोय, सेल्फ फर्टिलाइज करतोय, अशा पद्धतीने नंबर ऑफ जनरेशन्सपर्यंत जेव्हा आपण त्या प्लांट्सला किंवा त्या ऑर्गॅनिझम्सला सेल्फिंग करून मिळवतो, त्याला आपण प्युअर लाईन म्हणतो. ओके, सो प्युअर लाईनमध्ये सगळ्यात पहिल्यांदा कन्सेप्ट काय आहे की ते होमोझायगस असायला हवेत. म्हणजे दोन अलील जे आहेत ते कसे असायला हवेत, त्यांचे सिमिलर असायला हवेत. An individual or a group of individual, that is population, which is homozygous or true breeding for one or more trait. एका किंवा एकापेक्षा अधिक कॅरेक्टर्ससाठी किंवा ट्रेटसाठी जो काही इंडिव्हिज्युअल किंवा ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल विच इज होमोझायगस, जो होमोझायगस आहे. होमोझायगस म्हणजेच काय, तर सिमिलर आलेल असणं. देन it constitutes the pure line, and that constitute the pure line. For example, the plant which breed true for a particular character, it is a descendant of a single homozygous parent produced after self fertilization. अर्थात याचा अर्थ काय, डिसेंडंट्स म्हणजे प्रोजिनी किंवा त्यांचे वंशज. कुणाचे वंशज आहेत हे, तर होमोझायगस पॅरेंट ज्यांचं की आपण सेल्फ फर्टिलायझेशन केलं. गेट इट. प्युअर लाईन म्हणजेच काय, की असे इंडिव्हिज्युअल्स ऑर ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स विच इज प्रोड्युस्ड बाय द होमोझायगस पेरेंट्स बाय सेल्फ फर्टिलायझेशन अँड विच ब्रीड ट्रू फॉर एनी कॅरेक्टर्स. ओके, लक्षात आलं. त्यानंतरची जी कन्सेप्ट आहे किंवा टर्म आहे ती आहे मोनोहायब्रिड. आता हे मोनोहायब्रिड, डायहायब्रिड हे जे काही कन्सेप्ट आहेत ते आपल्याला मेंडल्सच्या लॉमध्ये अभ्यासायच्याच आहेत. इन जनरल फक्त तुम्ही लक्षात घ्या की मोनोहायब्रिड म्हणजे काय. हायब्रिड म्हणजे काय आलं तुम्हाला, की हेटेरोझायगस, द ऑर्गॅनिझम हॅव्हिंग टू डिफरंट allele or contrasting allele for a character are called as the hybrid. Now mono means single. So मोनोहायब्रिड म्हणजे काय, की हेटेरोझायगस ऑर्गॅनिझम ज्याच्यामध्ये सिंगल कॅरेक्टर जो आहे तो कॉन्ट्रास्टिंग आहे, अशा ह्यांना आपण ऑर्गॅनिझम्सला काय म्हणतो, मोनोहायब्रिड. मोनोहायब्रिड इट इज अ हेटेरोझायगस फॉर वन ट्रेट अँड इज प्रोड्युस्ड फ्रॉम क्रॉस बिटवीन टू प्युअर पॅरेंट्स डिफरिंग इन अ सिंगल पेअर ऑफ अ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. ओके, मोनोहायब्रिड म्हणजे काय, की हेटेरोझायगस ऑर्गॅनिझम फॉर वन ऑर अ सिंगल ट्रेट. आणि हा हेटेरोझायगस ऑर्गॅनिझम जो सिंगल ट्रेटमध्ये डिफरंट आहे किंवा सिंगल ट्रेटमध्ये तो हेटेरोझायगस आहे, एखाद्या कॅरेक्टर्ससाठी त्याचे अलील जे आहेत ते कॉन्ट्रास्टिंग आहेत. मग हा कसा फॉर्म होतोय, तर हा वरती आपण पाहिलेलंच आहे की F1 जनरेशनमधले जे काही हायब्रिड आहेत त्यांना आपण मोनोहायब्रिड म्हणतो. आणि F1 जनरेशन कशी फॉर्म होते किंवा कशी मिळते, जेव्हा आपण प्युअर पॅरेंट म्हणजे जसं की म्हटलं की टॉल अँड डॉग, बट टॉल इज कॅपिटल टी हॅव्हिंग द सेम allele, डॉग विथ अ स्मॉल टी हॅव्हिंग द सेम allele. या दोघांचा जेव्हा आपण क्रॉस करतो, दॅट मीन्स प्युअर पॅरेंटचा जेव्हा आपण क्रॉस करतो, त्यानंतर मिळालेले F1 जनरेशनमधले जे काही ऑफस्प्रिंग आहेत, जे हेटेरोझायगस ऑफस्प्रिंग आहेत,
त्यांना आपण मोनोहायब्रिड म्हणतो. जसं की कॅपिटल टी आणि स्मॉल टी असणारा आपल्याला ऑफस्प्रिंग मिळणार आहे, त्याला आपण मोनोहायब्रिड म्हणतो. फॉर एक्झाम्पल, हायब्रिड टॉल प्रोड्यूस्ड इन अ क्रॉस बिटवीन प्युअर टॉल अँड प्युअर डॉर्क पॅरेंट. इट इज अ हेटेरोझायगोट फॉर अ सिंगल पेअर ऑफ अलील. एका सिंगल पेअर ऑफ अलील साठी ते कसे आहेत, हेटेरोझायगस आहेत. ओके, दॅट इज द मोनोहायब्रिड. नाव the next concept is the F1 generation. It refers to a first filial generation. It consists of all offspring produced from parental cross. F1 जनरेशनच्या संदर्भात पाहिलेलंच आहे की जे प्युअर पॅरेंट्स आहेत त्यांचा आपण जेव्हा क्रॉस करतो किंवा त्यांचा आपण क्रॉसिंग करतो, त्यानंतर जे सगळे ऑफस्प्रिंग आपल्याला मिळतात त्या ऑफस्प्रिंगला आपण काय म्हणतो, F1 जनरेशन. राईट, त्यालाच फर्स्ट फिलियल जनरेशन म्हणतो. नेक्स्ट कन्सेप्ट इज F2 जनरेशन. नाउ व्हॉट इज द F2 जनरेशन? जे काही फर्स्ट फिलियल जनरेशन आहे त्या फर्स्ट फिलियल जनरेशन मधले ऑफस्प्रिंग आहेत त्यांना जेव्हा आपण सेल्फिंग करतो किंवा त्यांच्यामध्ये इनब्रीडिंग करतो, ओके, त्यावेळेस त्याच्या इनब्रीडिंग किंवा सेल्फिंग नंतर जे आपल्याला जनरेशन मिळते किंवा ऑफस्प्रिंग मिळतात त्याला आपण F2 जनरेशन असं म्हणतो. The second generation produced by selfing. The second generation produced by selfing of F1 generation offspring is called as the second filial generation. For example, progeny produced from cross between two F1 individuals. जे काही आता जसं आपण पहिल्यांदा पाहिलं होतं की प्युअर टॉल, प्युअर डॉग, that is the parent. Then after pure tall and pure dark मधनं जे ऑफस्प्रिंग मिळालेले आहेत that is कॅपिटल टी स्मॉल टी असणारा त्याला आपण म्हणलं होतं की F1 जनरेशन. राईट, नाउ F1 जनरेशन मधल्या सगळ्या ऑफस्प्रिंगचा जिनोटाइप काय आहे, कॅपिटल टी अँड स्मॉल टी. जेव्हा कॅपिटल टी अँड स्मॉल टी असणारे जनरेशन आहे किंवा ऑफस्प्रिंग आहेत त्यांचा आपण सेल्फिंग करतो किंवा इनब्रीडिंग करतो किंवा त्या दोघांचा क्रॉस करतो, त्यानंतर जी काही क्रॉस केल्याच्या नंतर मिळणारी जी काही जनरेशन आहे, ऑफस्प्रिंग आहेत, त्यांना F2 जनरेशन म्हणतो. दॅट इज प्रोजेनी ऑर ऑफस्प्रिंग प्रोड्यूस्ड फ्रॉम द क्रॉस बिटवीन टू F1 इंडिव्हिज्युअल, दॅट इज कॅपिटल टी स्मॉल टी क्रॉस्ड बाय कॅपिटल टी स्मॉल टी. नाउ next concept is Punnett square or a checkerboard. It is the probability table representing different permutations and combinations of fertilization between gamete of a opposite mating type. आता हा जो काही Punnett square आहे तो डिटेल मध्ये आपण पुढे पाहणार आहोत किंवा तुमच्या टेक्स्टबुक मध्ये देखील आय थिंक तो दाखवलेला आहे. सो दिस वन इज द पुनेट स्क्वेअर. पुनेट स्क्वेअर मध्ये जिथे तुम्हाला गॅमेट्स कसे फॉर्म होतात आणि त्या गॅमेट्सचं जेव्हा कॉम्बिनेशन होईल तर ते कॉम्बिनेशन कशा पद्धतीचं होऊ शकतं या संदर्भातली जी प्रोबॅबिलिटी आहे, पॉसिबिलिटी आहे ती सांगण्यासाठी म्हणून जे डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशन केलं जातं त्याला आपण काय म्हणतो, पुनेट स्क्वेअर. गेट इट? दिस वन इज द पुनेट स्क्वेअर. So it is a probability table representing the different permutations and combination of fertilization between gametes of the opposite mating types. In short, it is a diagrammatic representation of a particular cross to predict the progeny of a cross. ज्या काही प्रेडिक्शन करायचे आहेत की कशा पद्धतीचे प्लांट्स आपल्याला मिळू शकतात, कशा पद्धतीचे ऑफस्प्रिंग मिळू शकते त्या संदर्भाचं प्रेडिक्शन करण्यासाठी जे डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशन आहे त्याला आपण काय म्हणतो, पुनेट स्क्वेअर. आता यातनं तुम्हाला चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. सगळ्याच कन्सेप्ट इथे दिलेल्या आहेत. फिनोटाइप की टॉल अँड डॉग, दॅट इज एक्सटर्नल अपीयरन्स ऑफ अ प्लांट. देन जिनोटाइप टॉल, but what is the genetic constitution for tall? That means
it is having two alleles, capital T and small t. Dog, it is having two alleles, small t and small t. Here you have to write the small t and small t. This is the genotype. This परत याच ह्याच्यामध्ये आपल्याला आणखीन एक कन्सेप्ट आहे. इट इज अ homozygous because both allele are same allele for the particular character, right? Then this is the parent, pure line. परत त्यातली एक कन्सेप्ट जी आपण वरती पाहिली होती, प्युअर लाईन काय, विच ब्रीड्स ट्रू फॉर दॅट कॅरेक्टर अँड हॅव्हिंग होमोझायगस इन नेचर. देन नेक्स्ट काय आहे की यांचे गॅमेट फॉर्म होतील. गॅमेट फॉर्म होताना काय होणार आहे, सिंगल टाइप ऑफ गॅमेट फॉर्म होणार आहे. इथे कॅपिटल टी असल्यामुळे टू टाइप्सचे गॅमेट फॉर्म होत आहेत, कॅपिटल टी आणि कॅपिटल टी, जे की सेम आहे. डॉगचे पण स्मॉल टी. सो सिंगल टाइप ऑफ गॅमेट्स आर फॉर्म. देन जेव्हा हे गॅमेट एकमेकांमध्ये मिक्स होतात किंवा त्यांचं कंबाईन होतात, त्यावेळी आपल्याला जो नवीन ऑर्गॅनिझम किंवा नवीन ऑफस्प्रिंग मिळतं, त्या ऑफस्प्रिंगला आपण काय म्हणतो, फर्स्ट फिलियल जनरेशन, दॅट इज F1. अगेन F1 इज ऑलवेज हेटेरोझायगस इन नेचर. F1 is always heterozygous in nature. That means it is having two different types of allele for a particular character or for a particular trait. Okay, now again capital T small t is its genotype, and what will be the phenotype? It is a tall. Why it is tall? Again there are two concepts, डॉमिनंट आहे, रिसेसिव्ह. वाय? इथे कॅपिटल टी जो आहे तो डॉमिनंट आहे आणि स्मॉल टी जो आहे रिसेसिव्ह आहे. कॅपिटल टी डॉमिनंट असल्यामुळे इथे स्मॉल टी स्वतःला एक्सप्रेस करू शकत नाही. सो जी डॉमिनंटची कन्सेप्ट आपण अभ्यासली होती की डॉमिनंट म्हणजे काय, द अलील विच कॅन एक्सप्रेस इट्ससेल्फ इन प्रेझेन्स ऑफ इट्स अल्टरनेटिव्ह अलील इन फर्स्ट फिलियल जनरेशन. सो फर्स्ट फिलियल जनरेशनमध्ये जो अलील स्वतःला एक्सप्रेस करतो त्याला आपण काय म्हणतोय, डॉमिनंट. सो गेट इट. देन अगेन F1 जनरेशनमध्ये आपल्याला जे ऑफस्प्रिंग मिळालेले आहेत त्या दोन ऑफस्प्रिंगचं सेल्फिंग करणं किंवा त्यांच्यामध्ये इनब्रीडिंग करणं. ओके, राईट. आणि त्यानंतर जी आपल्याला प्रोजेनी मिळणार आहे किंवा ऑफस्प्रिंग मिळणार आहे त्याला आपण सेकंड फिलियल जनरेशन म्हणतो. नाव इन F1 जनरेशन जेव्हा आपण सेल्फिंग करतो तर त्यावेळी आपल्याला टू टाइप्सचे गॅमेट्स मिळतात. सी, या पॅरेंटकडनं आपल्याला टू टाइप्सचे गॅमेट मिळणार आहे, वन कॅपिटल टी, अदर इज स्मॉल टी. हियर अगेन कॅपिटल टी, स्मॉल टी. त्याच्यानंतर पुनेट स्क्वेअरद्वारे आपण काय करू शकतो, प्रोबॅबल की कशा पद्धतीचे आपल्याला ऑफस्प्रिंग मिळू शकतात. कॅपिटल टी कंबाईन्स विथ द कॅपिटल टी. सो हियर यू हॅव टू राईट कॅपिटल टी. अर्थात याचा जिनोटाईप काय झाला, कॅपिटल टी अँड कॅपिटल टी. अँड फिनोटाईप काय असणार आहे, म्हणजे त्यांचं एक्सटर्नल अपिअरन्स काय असणार आहे की ते tall plant. Then again here combine small t, capital T, small t, capital T. Here you have to write small t and capital T. This is the genotype. And what will be the phenotype? Capital T आहे आणि small t आहे. इथे डॉमिनंट अलील असल्यामुळे अगेन प्लांट जे आहे ते आपल्याला कसं दिसणार आहे, टॉल दिसणार आहे. देन थर्ड प्रोबॅबिलिटी इज capital T and small t. Here you have to write capital T and small t. अर्थात जिनोटाइप काय झाला, कॅपिटल टी, स्मॉल टी. अँड फिनोटाइप काय असणार आहे, म्हणजे त्याचा एक्सटर्नल अपिअरन्स काय असणार आहे, टॉल प्लांट. ओके, नाव वी गेट 3 टॉल प्लांट्स. तिन्ही कसे आहेत, टॉल आहेत, ज्यांचा की जिनोटाइप वेगळा आहे. त्यानंतर लास्ट कॉम्बिनेशन माइट बी अ स्मॉल टी अँड स्मॉल टी. स्मॉल टी काय आहेत, जिनोटिपिक
त्याचा जिनोटाईप आहे आणि याचा फिनोटाईप काय असणार आहे, दोन्हीही रिसेसिव्ह असल्यामुळे इथे डार्क प्लांट आपल्याला पाहायला मिळतो. सो दिस इज द पुनेट स्क्वेअर. गेट इट? नाव वी गेट 3 tall plant and 1 recessive plant. We got 3 tall plant and 1 recessive plant. So its phenotypic ratio is 3:1. 3 tall and 1 dwarf. But what is the genotypic ratio? 1:2:1. 1 pure tall, 2 hybrid tall and 1 pure dark. So 1:2:1 is the phenotypic ratio and 3:1 is the 3:1 is the phenotypic ratio and 1:2:1 is the genotypic ratio. Okay, now the next concept is homologous chromosomes. What is the homologous chromosome? जे तुम्हाला मी वरती सांगितलंच होतं की homologous chromosome म्हणजेच काय, the morphologically, genetically and structurally identical chromosomes which are present in a diploid cells are called as the homologous chromosome. Right? homologous chromosome म्हणजे काय, सेल्स ज्या आहेत त्या डिप्लॉइड सेल्स असतात. ऑल सोमॅटिक सेल्स आर डिप्लॉइड इन नेचर. That means the chromosomes found in a pair. So the chromosomes which are morphologically, then genetically and structurally identical or exactly similar, that chromosomes are called as the homologous chromosomes. Then the next concept or next term is the back cross. What is the back cross? It is a cross of F1 progeny with any of the parent. That is F1 tall crossed with pure tall or F1 tall crossed with pure dwarf. So back cross म्हणजे काय, F1 प्रोजिनीचा 2 पॅरेंट पैकी कुठल्याही एका पॅरेंट सोबत क्रॉस करणं त्याला आपण म्हणतो बॅक क्रॉस. बॅक क्रॉस इज द क्रॉस बिटवीन फर्स्ट फिलियल जनरेशन और F1 हायब्रिड विथ एनी ऑफ द पॅरेंट. की दोन्ही पैकी कुठल्याही एका पॅरेंट सोबत ह्या हायब्रिडचा क्रॉस जो केला जातो त्याला आपण म्हणतो बॅक क्रॉस. बॅक पेरेंट सोबत त्याचा क्रॉस होतोय. राईट? म्हणजे हायब्रिडचा कुठल्याही एखाद्या होमोझायगस पेरेंट सोबत क्रॉस करणं किंवा प्युअर लाईन प्लांट सोबत क्रॉस करणं त्याला आपण म्हणतो बॅक क्रॉस. देन अगेन इज द टेस्ट क्रॉस. ह्या कन्सेप्ट तुम्हाला बऱ्याचदा विचारल्या जाऊ शकतात किंवा ह्या कन्सेप्ट तुम्हाला MCQs साठी येऊ शकतात की टेस्ट क्रॉस. आता टेस्ट क्रॉस म्हणजे काय, इट इज अ क्रॉस ऑफ F1 प्रोजिनी विथ होमोझायगस recessive parent. For example, F1 tall cross with pure dwarf, and it is used to test the homozygous or heterozygous nature of a hybrid, and it is a kind of back cross. आता टेस्ट क्रॉस म्हणजे काय की जो काही F1 हायब्रिड आहे या F1 हायब्रिडचा होमोझायगस रिसेसिव्ह पॅरेंट सोबत क्रॉस. होमोझायगस रिसेसिव्ह पॅरेंट सोबत क्रॉस त्याला आपण म्हणतो टेस्ट क्रॉस. सो इट इज अ काइंड ऑफ अ बॅक क्रॉस. कारण बॅक क्रॉस म्हणजे काय सांगितलं, F1 जनरेशनचा कुठल्याही एका पॅरेंट सोबत डॉमिनंट असेल किंवा रिसेसिव्ह असेल, ह्या कुठल्याही एका पॅरेंट सोबत जो क्रॉस केला जातो त्याला बॅक क्रॉस म्हणतो. आणि टेस्ट क्रॉस म्हणजे काय की हायब्रिडचा ऑलवेज रिसेसिव्ह पॅरेंट सोबत जो क्रॉस केला जातो त्याला आपण म्हणतो टेस्ट क्रॉस. सो टेस्ट क्रॉस इज बेसिकली अ बॅक क्रॉस. हा बॅक क्रॉसच आहे, फक्त यामध्ये आपण रिसेसिव्ह पॅरेंट सोबत त्याचा क्रॉस करतो.
अँड वाय दिस क्रॉस इज डन. हा क्रॉस जो आहे हायब्रिडचं जे काही नेचर आहे, इट इज यूज टू टेस्ट द होमोझायगस ऑर अ हेट्रोझायगस नेचर ऑफ अ हायब्रिड. आता याचा हायब्रिड कसा आहे, समजा हा टॉल प्लांट आहे तर तो होमोझायगस टॉल आहे का हेटेरोझायगस टॉल आहे, म्हणजे जिनोटाइप त्याचा कशा पद्धतीचा आहे ते टेस्ट करण्यासाठी टेस्ट क्रॉस जो आहे तो केला जातो. नाव फिनोटिपिक रेशिओ जो आपण आत्ताच जनरल डिस्कशनमध्ये पाहिलेला होता. व्हॉट इज द फिनोटिपिक अँड जिनोटिपिक रेशिओ. फिनोटिपिक रेशिओ इट इज द रेशिओ ऑफ द ऑफस्प्रिंग्स प्रोड्यूस्ड इन F2 and subsequent generation with respect to their physical appearance. फिजिकल appearance मध्ये कशा पद्धतीच्या ऑफस्प्रिंग्स आहेत त्या फिजिकल अपीअरन्सला कन्सिडर करून जो आपण रेशिओ काढतो त्याला आपण फिनोटिपिक रेशिओ म्हणतो. जसं की मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये काय म्हटलं होतं, कॅपिटल टी टॉल प्लांट, कॅपिटल टी स्मॉल टी टॉल प्लांट, कॅपिटल टी अगेन स्मॉल टी टॉल प्लांट आणि स्मॉल टी डॉर्फ प्लांट. म्हणजे तीन एक्सटर्नली आपल्याला कसे दिसतात हे तिन्ही प्लांट टॉल आणि एक प्लांट कसा दिसतोय डॉर्फ. म्हणजे त्यांच्या एक्सटर्नल अपीअरन्सवरनं 4 प्लांटपैकी 3 जे आहेत ते टॉल आहेत आणि एक जो आहे तो डॉर्फ. सो इट्स फिनोटिपिक रेशिओ इज 3:1, 3 टॉल अँड 1 डॉर्फ. So, phenotypic ratio for monohybrid is 3 tall and 1 dwarf is F2 phenotypic ratio in monohybrid cross. त्याचबरोबर जिनोटिपिक रेशिओ मी काय सांगितलं होतं 1:2:1. तो कशा पद्धतीने, इट इज द रेशिओ ऑफ ऑफस्प्रिंग प्रोड्यूस्ड इन F2 and subsequent generation with respect to their genetic makeup or with respect to their genetic constitution. Example 1 capital T tall, 2 capital T small tall and 1 small t is the F2 genotypic ratio in a monohybrid cross. इथे जसं सांगितलं होतं की या दोघांचं कॉम्बिनेशन काय होणार आहे कॅपिटल टी, देन ह्या दोघांचं कॉम्बिनेशन काय होणार आहे कॅपिटल टी स्मॉल टी. इथे कॉम्बिनेशन काय असणार आहे कॅपिटल टी स्मॉल टी अँड इथे टी आणि स्मॉल टी. सो 1 कॅपिटल टी देन 2 कॅपिटल टी स्मॉल टी अँड 1 स्मॉल टी. म्हणजे 3 टाईपचं जिनोटिपिक कॉन्स्टिट्यूशन आपल्याला पाहायला मिळतं. ते कसं आहे 1:2, 2:1, 1:2, 2:1. नाव मोनोहायब्रिड क्रॉस जो आपण वरती पाहिलेलाच आहे. अ क्रॉस बिटवीन पेरेंट्स डिफरिंग इन ओनली वन हेरिटेबल और इनहेरिटेड ट्रेट इज कॉल्ड ॲज मोनोहायब्रिड क्रॉस. जो क्रॉस आपण पॅरेंटमध्ये करतो, जे पॅरेंट फक्त एका कॅरेक्टरमध्ये काय असतात डिफरंट आहेत. अ क्रॉस बिटवीन पॅरेंट differing in only one heritable trait or character is called as the monohybrid cross. For example, cross of pure tall and pure dwarf plant. Mendel performed the monohybrid cross between two pea plant with only one pair of contrasting character. जे की आपण वरती पाहिलेलाच आहे. This cross is the monohybrid cross. इथे फक्त एकाच कॅरेक्टरला काय केलेलं आहे कन्सिडर केलेलं आहे. अ पॅरेंट विच इज डिफर इन ओनली वन ऑर अ सिंगल कॅरेक्टर. द क्रॉस बिटवीन अ पॅरेंट विच आर डिफरिंग ओनली इन वन कॅरेक्टर, दिस टाइप ऑफ क्रॉस इज कॉल्ड ॲज द मोनोहायब्रिड क्रॉस. मोनो सिंगल. देन नेक्स्ट कन्सेप्ट इज द डायहायब्रिड क्रॉस. डाय म्हणजे 2, हायब्रिड मीन्स हेटेरोझायगस. A cross between a parents differing in 2 heritable or inheriting traits is called as the dihybrid cross. For example, cross of pure tall round seeded plant with dwarf wrinkled seed plant. Right? Mendel also performed the dihybrid cross between pea plant that differ in a 2 pairs of contrasting character.
फॉर एक्झाम्पल इथे दिलेला आहे की असा पॅरेंट की ज्याच्यामध्ये दोन कॅरेक्टर्स एकमेकांना कॉन्ट्रास्टिंग आहे. जसं की पॅरेंट इज हॅव्हिंग राऊंड अँड येलो सीड, राऊंड अँड येलो सीड अँड रिंकल्ड अँड ग्रीन सीड. म्हणजे सीडचे दोन कॅरेक्टर्स कन्सिडर केलेला आहे. एक तर राऊंड सीड, रिंकल्ड सीड, येलो सीड, ग्रीन सीड. शेप ऑफ सीड अँड कलर ऑफ सीड हे दोन कॅरेक्टर्स कन्सिडर करून जो क्रॉस केला जातो त्याला आपण काय म्हणतो, डायहायब्रिड क्रॉस. सो डू यू गेट इट? ॲक्टिव्हिटी तुम्हाला करायची आहे की F2 जनरेशन डायहायब्रिड क्रॉसचा जो पुनेट स्क्वेअर तुमच्या टेक्स्ट बुकमध्ये दिलेला आहे त्याचे तुम्हाला कॉम्बिनेशन्स जे आहेत ते लिहून काढायचे आणि त्यानुसार F2 जनरेशनमध्ये त्यांचा जिनोटिपिक रेशिओ अँड फिनोटिपिक रेशिओ कसा येईल तो तुम्हाला लिहून काढायचा आहे. ओके, गेट इट?